आपण रोज कितीतरी माहिती बघतो, बातम्या, विज्ञान, सगळीकडे. पण ही माहिती येते कुठून? या प्रत्येक शोधामागे ना एक ठरलेला आराखडा असतो. आज आपण तोच आराखडा उलगडून बघणार आहोत. कधी विचार केलाय का की डॉक्टर लोकांना कसं कळतं की एखादं नवीन औषध खरंच काम करतंय? किंवा निवडणुकीच्या वेळी बघा, फक्त काही हजार लोकांशी बोलून ते संपूर्ण देशाचा मूड कसा ओळखतात? काय जादू असते यामागे? तर यामागे कोणतीही जादू नाहीये. यामागे आहे एक खूप शक्तिशाली आणि एकदम शिस्तबद्ध प्रक्रिया, जिला आपण म्हणतो संशोधन. चला तर मग पुढच्या काही मिनिटात आपण मिळून हा संपूर्ण आराखडा सोपा करून समजावून घेऊ. ओके, तर सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीपासून. संशोधनाचं इंधन म्हणजेच डेटा. हो, अगदी बरोबर. जशी गाडी पेट्रोल डिझेलशिवाय पुढे जात नाही ना, तसंच कोणताही शोध डेटाशिवाय 1 इंचही पुढे जाऊ शकत नाही. पण मग हा डेटा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही तपासात गोळा केलेली कच्ची माहिती, आकडेवारी किंवा तथ्य, हे सगळं म्हणजे डेटा. कुठल्याही शोधाचा, डिस्कव्हरीचा हाच स्टार्टिंग पॉइंट असतो. आता गंमत बघा. हा डेटा ना मुख्यत्वे 2 प्रकारचा असतो. एक जो आपण स्वतः गोळा करतो आणि दुसरा जो आधीच कोणीतरी गोळा करून ठेवलेला असतो. म्हणजे कसं? समजा आपण नवी कोरी स्कूटर घेतली, ती झाली फर्स्ट हँड, आणि कुणाची तरी वापरलेली सेकंड हँड स्कूटर घेतली तर तसंच काहीसं. आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे ते बघूया. प्रायमरी डेटा म्हणजे आपला फर्स्ट हँड डेटा. हा आपण स्वतः सर्वेक्षण किंवा मुलाखती घेऊन गोळा करतो. साहजिकच याला वेळ पण जास्त लागतो आणि पैसेही. पण याचा फायदा काय? तर माहितीच्या गुणवत्तेवर आपलं पूर्ण कंट्रोल असतं. या उलट सेकंडरी डेटा म्हणजे लेख, वेबसाईट्स, हा पटकन मिळतो आणि स्वस्तही असतो. पण त्याची क्वालिटी कशी असेल, तो किती खरा आहे, याची गॅरंटी नसते. त्यामुळे संशोधकाला आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार ठरवावं लागतं. ओके, तर डेटा म्हणजे काय आणि तो कुठून मिळतो हे कळालं. पण नुसता डेटा असून काय उपयोग? त्याचा वापर कसा करायचा? त्यासाठी लागतो एक प्रॉपर रोडमॅप. चला तर मग बघूया हा संशोधकाचा रोडमॅप कसा असतो. ही प्रक्रिया तशी मोठी असली तरी आपण तिला 4 सोप्या पायऱ्यांमध्ये वाटून घेऊ. पहिली पायरी समस्या ओळखणे. म्हणजे आपलं ध्येय काय आहे, प्रश्न काय आहे हे स्पष्ट करणे. जसा की हे औषध खरंच काम करतं का? दुसरा टप्पा लिटरेचर रिव्ह्यू. म्हणजे या विषयावर आधी कोणी अभ्यास केलाय का हे तपासणं. म्हणजे आपलं काम सोपं होतं. तिसरी पायरी अर्थातच डेटा गोळा करणे. आणि मग येते चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, विश्लेषण आणि रिपोर्टिंग. म्हणजे गोळा केलेल्या माहितीचा अर्थ लावून आपले निष्कर्ष जगासमोर मांडणे. आता आपण संशोधनाच्या एकदम गाभ्याकडे येतोय. ते म्हणजे कारण आणि परिणाम समजून घेणं. कारण बहुतेक संशोधनाचं ध्येय हेच असतं की 2 गोष्टींमध्ये काही संबंध आहे का हे शोधणं. आणि हे संबंध समजून घेण्यासाठी 2 मुख्य खेळाडू असतात. एक असतो इंडिपेंडेंट व्हेरिएबल, याला आपण कारण म्हणूया. संशोधक याच गोष्टीमध्ये बदल करून बघतो. आणि दुसरा असतो डिपेंडेंट व्हेरिएबल, हा असतो परिणाम. म्हणजे पहिल्या व्हेरिएबलमध्ये बदल केल्यावर याच्यावर काय फरक पडला हे आपण मोजतो. हे समजून घ्यायला ना एक खूपच सोपं उदाहरण आहे. आपल्या घरातला पंखा आणि त्याचा रेग्युलेटर. बघा, आपण रेग्युलेटर फिरवतो म्हणजे आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल बदलतो आणि त्याचा परिणाम म्हणून पंख्याचा स्पीड कमी जास्त होतो. तो झाला डिपेंडेंट व्हेरिएबल. आहे की नाही सोप्पं? बरं, कारण आणि परिणाम तर कळालं. पण विचार करा, हेच जर आपल्याला संपूर्ण देशाच्या बाबतीत तपासायचं असेल तर आपण काय करोडो लोकांना जाऊन प्रश्न विचारणार? नाही ना, अशक्य आहे ते. आणि याच मोठ्या समस्येवरचं उत्तर आहे सॅम्पलिंग. चला, या सॅम्पलिंगची शक्ती काय आहे ते बघूया. हाच तर खरा प्रश्न आहे. समजा संपूर्ण देशाचा अभ्यास करायचा आहे, तर काय आपण प्रत्येक नागरिकाशी बोलू शकतो? प्रॅक्टिकली शक्य आहे का? आणि याचं उत्तर आहे अर्थातच नाही. म्हणूनच सॅम्पलिंग हे एक जबरदस्त टूल आहे. यात काय होतं की मोठ्या लोकसंख्येतून एक छोटासा पण त्या मोठ्या गटाचं अगदी बरोबर प्रतिनिधित्व करणारा गट निवडला जातो. आणि फक्त या छोट्या गटाचा अभ्यास करून आपण संपूर्ण गटाबद्दल निष्कर्ष काढू शकतो. म्हणजे उद्देश हाच आहे की प्रत्येकाशी न बोलता अचूक अंदाज लावायचा. पण इथे एक मोठा धोका आहे. जर आपण निवडलेला गट म्हणजे सॅम्पल खूपच लहान असेल किंवा तो चुकीच्या पद्धतीने निवडला गेला असेल तर एक मोठी चूक होऊ शकते.
जिला म्हणतात सॅम्पलिंग एरर. आणि यामुळे आपले सगळे निष्कर्षच चुकू शकतात. मग हा योग्य सॅम्पल निवडायचा कसा? इथेच वेगवेगळ्या पद्धती कामी येतात. चला तर मग बघूया सॅम्पल निवडायची एक महत्वाची पद्धत, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची सगळ्यात मोठी खासियत काय आहे माहिती आहे? यात लोकसंख्येतील अगदी प्रत्येक व्यक्तीला सॅम्पलमध्ये निवडलं जाण्याची समान संधी असते. यात काहीही ठरवलेलं नसतं. सगळं काही रँडम असतं. म्हणजे निव्वळ नशिबाचा खेळ. याच्या काही सामान्य पद्धती बघूया. सिम्पल रँडम म्हणजे अगदी लॉटरीसारखं टोपलीतून चिठ्ठ्या काढायच्या. सिस्टमॅटिक म्हणजे समजा कॉन्सर्टला आलेल्या लोकांपैकी प्रत्येक 10व्या माणसाला निवडायचं. स्ट्रॅटिफाईड मध्ये आपण आधी लोकसंख्येचे गट करतो, जसे की वय किंवा लिंगानुसार, आणि मग प्रत्येक गटातून काही लोक निवडतो. आणि क्लस्टर सॅम्पलिंग म्हणजे पूर्ण शहरांऐवजी काही ठराविक भाग किंवा वस्त्या निवडून फक्त तिथल्या लोकांचा अभ्यास करायचा. प्रत्येक पद्धतीची आपली एक वेगळी जागा आहे. तर या सगळ्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर तो हा की सॅम्पल निवडण्यासाठी वापरलेली ही शास्त्रीय पद्धतच फक्त 1000 लोकांच्या सर्वेला लाखो लोकांचे विचार अचूकपणे मांडण्याची ताकद देते. हेच यामागचं रहस्य आहे. तर आज आपण संशोधनाचा हा संपूर्ण आराखडा पाहिला, डेटापासून सॅम्पलिंगपर्यंत. आता हा आराखडा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर आता विचार करा, पुढच्या वेळी जेव्हा एखादा अभ्यास, एखादी बातमी किंवा आकडेवारी समोर येईल, तेव्हा त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किती बदलेल.